मी उरण विधानसभा संघटक होतो आणि पक्षाकडनं जी फसवणूक झालेली आहे कार्यकर्त्यांची आणि जे कामाचं तिथे आता काय पद्धत राहिलेली नाही आणि त्यामुळे मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। पुढे रणनीती तुमची कशी राहणार आहे? आता शिंदे साहेबांबरोबर पुढे काम करायचं आहे आणि पंचायत समिती मार्फत जी आपली जनता आहे, जे माझे विभाग आहेत, तालुका आहे पनवेल, तिथे मी काम करणार आहे। दादा, कोणत्या पंचायत समितीवर आपण निवडणूक लढवणार आणि कशी काय टक्कर असेल तुमच्या समोर? पळस्पे पंचायत समिती मधनं मी इलेक्शन निवडणूक लढतोय आणि माझं जे विरोधक आहेत ते आता बीजेपी आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडी त्यांचा कोणतरी उमेदवार असेल। पंचायत समितीबद्दलची पार्श्वभूमी आणि तुमचं असलेलं विजन त्याबद्दल काय म्हणून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? मी पहिले एकतर पळस्पे ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेलो आहे। मी वकील असल्यामुळे मला प्रशासकीय पण अनुभव आहे। त्याचबरोबर बीज ह्या मतदारसंघामध्ये एक 6 महिन्यापासून सर्वे केला, तर या मतदारसंघामध्ये नक्की काय कामं आहेत, लोकांची समस्या काय आहेत, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या मला अशी जाणवली की प्रत्येक गावात मला 5 गावांची 4 गावांची ग्रामपंचायती आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या आहेत। त्यातलं पळस्प्यामध्ये जी समस्या आहे का त्या ठिकाणी लोकांना पाण्याची समस्या आहे, जल जीवन मिशनचे जे काम आहेत ते अर्धवट पडलेलं आहे। त्यानंतर डेरवलीमध्ये अनधिकृत काही बिल्डिंग आहेत, त्याच्यामुळे त्या भागामध्ये झालेला जो प्रकार आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे आणि त्याचबरोबर मला बाकीची इकडे जे काय सोयी द्यायच्या आहेत, गटार आहेत जिथे अजून ती अशी पडलेली आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उसारली गावामध्ये पण काही समस्या आहेत, ज्या पाण्याच्या समस्या ज्यांचे कित्येक वर्ष तिथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आले, पनवेलच्या एकदम शहराच्या जवळ असून सुद्धा तिथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे, ती मी शासनामार्फत सोडवणार आहे।